जाऊया पुढच्या बातमीकडे आणि ही बातमी आहे साताऱ्यामधून। साताऱ्यातल्या मिठाई व्यावसायिक आता अडचणीत आलेत। गॅस अभावी मिठाई तयार करण्यासाठी अडचणी येतात आणि युद्धामुळे परदेशी ऑर्डर सुद्धा आता रद्द करण्याची वेळ आली आहे। मिठाई व्यावसायिकांवर हे एक मोठं संकटच आहे। साताऱ्यामध्ये गुढीपाडव्यासाठी लागणारी साखर गाठी तयार करणाऱ्या व्यावसायिकांचे मोठं नुकसान होत आहे। यंदा गॅस टंचाईमुळे परदेशी ऑर्डर्स पाठवणार नाही असं देखील व्यावसायिकांनी सांगितलंय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी। आखाती देशांमध्ये सुरू असणारे युद्धाचा परिणाम हा मराठी सणांवर देखील होऊ लागलाय। खरं तर गुढीपाडवा जो आता सण येतोय आणि या सणासाठी जी आवर्जून साखरगाठी वापरली जाते, ती साखरगाठी जी साताऱ्यात बनते त्याच्यावर देखील युद्धाचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळते। खरं तर मोठ्या प्रमाणात याचं उत्पादन या ठिकाणी साताऱ्यातील राऊत जे मिठाईवाले आहेत यांच्याकडून केलं जात असतं आणि देश विदेशात ही साखर गाठी जी आहे ती पाठवली जात असते। खरं तर साखर गाठी बरोबर इतर मिठाईचे जे साहित्य बनवले जातात त्याच्यावर देखील मोठा परिणाम खरं तर आता झाल्याचं इथं पाहायला मिळते, कारण गॅसचा तुटवडा आहे। आता खरं तर बाहेरच्या देशात सुद्धा ही साखर गाठी जात असते, मात्र यावेळी ती पाठवू शकत नाही असं त्यांनी मला आता सांगितलंय। दादा काय सांगाल, एकूणच जे काही तुमचा मिठाईचा व्यवसाय आहे तो गॅस हे तुम्हाला लागणारीच गोष्ट आहे आणि मात्र असं असताना त्याचा तुटवडा जाणवतोय का आणि कसा परिणाम झाला त्याचा? गेले 1 महिना आमच्या गाठी बनवायचं काम चालू आहे, पण आता ह्या 15 ते 10 दिवसामध्ये गॅसचा एवढा मोठा प्रॉब्लेम झाला आहे की आम्हाला 3 दिवसामधलं एकच दिवस काम करावं लागतंय आणि गॅसच्या तुटवड्यामुळं आम्ही जे काही बाहेरच्या ज्या ऑर्डरी आहेत त्या सगळ्या आम्हाला कॅन्सल करावं लागेल की आम्ही ते पूर्ण करू शकत नाही। आणि आता साखर गाठी जे उत्पादनच आता कमी होत आहे, मग याची किमतीही वाढणार? ह्याच्यामुळे किमती वाढणार, कारण जो लेबर चार्ज आहे हा आता यावेळी भरपूर म्हणजे 3 ते 4 पट वाढलेला आहे। तुषार तपासे, झी मीडिया, सातारा।